हॅलो मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो. सो हा आला आज एक नवा मोठा व्लॉग. आम्ही कुठे रे पद्मालय चाललोय. म्हणजे खरं तर आलो होतो आम्ही व्हेरिफिकेशनला. तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. जळगावच्या व्हेरिफिकेशनला आलो होतो. आता टाइमपास करतोय बस, बाकी काय नाही. म्हणजे असं चालू विचार आला की चला पद्मालय जाऊया. मग काढली गाडीने चाललो आलो. आणि हे बघा व्ह्यू बघा, तुम्ही मागचा व्ह्यूज बघूच शकता, एकदम भारी. चला तर मग आता पुढे वगैरे जातो आम्ही, तिथं वगैरे भेटूया. चलो. गाडीला केली लॉक. तो बघतो स्वतःला सेट वगैरे करतोय. चला चला. कुठे? इकडे का? पोचलो आता इथं. कैसा कमळाचे फुलं वगैरे खूप भारी. म्हणजे दिसायला एकदम मस्त दिसला. मी दुरून बघितलं ना जरा तर भारी होतं. तिकडे जायचंय का? अरे यार, इधर से जाने का है बाबुआ. कुठं बापरे, मग दर्शन होईल का नाही? बरं, दर्शनाचं बघू. आम्हाला दर्शनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पण मग भेटत नाही यार. नशीब खराब आहे. मागच्या वेळेस पण तसंच झालं होतं. यात्रेला पण दर्शन घेतलं नाही. ठीक आहे, चल तिकडे बघू. कमी करतो. चलो. करे गर्दी आहेच नाही रे. गर्दी काहीच नाहीये. अबे एक मिनिट. कॅमेरा करा. कॅमेरा दुडे झाला. हाँ अभी ठीक है. अभी भी ठीक नहीं है, लेकिन जान दो. अभी इथंच काढायचं का? मॅच शूज आहे. चोरी ना जायलो नाही ना. गेला नाही पाहिजे बरं. पैसे देईल मी ना याचे. अरे पैसे दे. मला तर माहिती असं मी शूजच नसतं आणलं बाई. थांब रे बापा, सॉक्स वगैरे काढून घेतो. थांब रे लोकी. अरे लोकी थांब. चलो 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 चलो. हे बघा इथं तलाव, कमळ वगैरे आहेत. मी तुम्हाला एकदम ते बघा ते. एक मिनिट. हा वैच मधात एंट्री करतो सांगा तुम्ही का. कॅमेरा बंद आहे का? अलाउड नाही. थोडाफार तर चालेल. ये बघा कमळ भाई साहेब. खरी इथं व्हाईट आहे. तिकडं दूर बघितलं होतं ना तुम्ही अगोदर, ते पिंक आहेत. पिंक गुलाबीच ना. हां, आणि हे व्हाईट आहे. हा आमचा हेवी ड्रायव्हर. आणि हे बघा माझ्या डोक्यावर दिमावळ दिसतंय की कुठे? हे बघा बाई साहेब. बस लोक्या दगड नको आणू. त्यांचं आयुष्य तर खराब करशी नसतो दगड मारून. काय कामाचं बिराल नाही आता. उरेल ते आयुष्य नाही रे बाबा, अजून सगळं जगायचं बाकी आहे. आता इंजिनिअरिंग कॉलेजला जाईल, तिकडे खरी लाईफ एन्जॉय होईल. काय फायदा नाही त्या इंजिनिअरिंग कॉलेजला. हा मग सोबत तू बी काय विसरू नको ना. इकडे काय आहे का? हे छोटे मोठे दुकान आहे. वाटलं होतं आज गर्दी राहील, पण मग गर्दी नाही आज. मस्त, टेन्शन नाही. हा हे चांगलं आहे. बोल ना. काहीतरी घेतली का? प्रसाद घ्यायचा विचार. तिकडून डायरेक्ट बाहेर जायचं आहे. पोचलो. भाषा नो नाही रे. असतात काय बोलला तू? मशीन नाही काही नाही. तू आधी आलाय ना? मग रे बापा केव्हा आलाय? 8 वर्ष पहिले. होतं काय सगळं तेव्हा? नाही होतं. म्हणजे पायऱ्या सुद्धा नाही होत्या. इथे काहीच नव्हतं. पायऱ्या पण नाही. ग्रिल्स वगैरे हे जे होते ते पण नाही. बापरे, कसं काय उतरले मग? नदी ना खाली फक्त एक छोटीशी रस्सी होती, तिला पकडून चालायचं. बापरे. बाबाची लुना एकदम हायफाय आहे. बाबाची लुना हायफाय. बाबाची लुना मजा मारते डायरेक्ट. किरण्या अजून मारे. बाबा विकतोय त्या जळगाव मार्केटवर किरण्यावर नसेल बाबा. चला चला खाली उतरल्यावर भेटतो आता. नदीचा व्ह्यू बघ जा तुम्ही. बंद म्हणा नाही रे, वाटते की आपण पोहोचलो. बरोबर वाटते का रे? बरोबर भाई. ते बघा शिवजीची पिंड आहे.
म्हणजे शिवजीचं मंदिर आहे तिथं. आणि खरे नदीला एवढं पाणी नाही आहे, मग ठीक आहे. पाणी नाही आलं अजून. इथं मुलं आंघोळ करताय. थांबा थांबा थांबा, झाडांच्या आडोनी धावतो तुम्हाला. त्यांना पाहिलं तर ते मला अजून बोलतील बाई. हे बा मस्त बात चालू आहे. हे मंदिर, हे इकडं स्नान केंद्र आणि ही नदी. जास्त खाली पण नाही होतं. वरती काय रे तिथं मंदिर आहे कोणतं? काहीतरी बोलला तू, आता सांगू. काहीच बोललो नाही. नाही मला नाही माहिती रे ते, तू माहिती म्हणून आंघोळ एकदम बारी करताय म्हणा, एवढं दाखवून दे फक्त. बाकी काहीच दाखवून नको. त्याने काय बोललो, तो घाबरतोय जरा माईक कॅमेरा समोर. त्याने असं म्हटलं की हे जे मुलं इथं आंघोळ वगैरे करतायत ना, तर तिथं शंकरजीच्या पायांची फुटप्रिंट्स आहे. जे खालचा पाय असतो ना पूर्ण, तो प्रिंट आहे तिथं आहे. आणि तो दिसतोय आम्हाला असं. म्हणजे तुम्हाला धावता तर नाही येणार, कारण ते आंघोळ करताय, जमणार नाही ते. पण असं म्हणायचे की शिवजी इथं निवांत बसण्यासाठी, आपलं ध्यान लावण्यासाठी वगैरे इथं बसायचे. तर त्यामुळे तिथं फुटप्रिंट म्हटलेलं आहे. हा बघा दिसत असेल थोडा तसाच वाटतोय. त्यामुळे ते तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. माझा थकवा जाऊ दे तिकडं. हे बा मुरमुरे कोण टांगून जातं रे? कोणासाठी टांगले याने? माझा चिवडा बी नाही राव, शेवा बी नाही माझा, नुसतं पिकी मुरमुरे. आणि हे आपल्या भारताची एक खासियत. कोणत्याही चांगल्या ठिकाणी गेलं ना, दगड सापडले की तिथे दिल बनवायचा, माझा एक बाण काढायचा, एका पोरगीचं नाव लिहायचं, एका पोऱ्याचं नाव लिहायचं, फर्स्ट लेटर. दोन्ही लोसन मी काय समजत नाही. आकला काही आहे नाही म्हणता आम्ही प्रेम करतो. अरे प्रेम तुमचं इंदूरकर घुसतोय अंगात, जाऊ दे सोड विषय. नो प्रेम नो मनी नो लव्ह फिनिश. चला जातो आता. माझ्या मते सगळं तर झालं आता. बघून काय बघणार तुम्ही? माझ्याकडे बी धावायला काही नाही तुम्हाला. रोजचे ते बाशी मिनी ब्लॉग टाकतो, सारखं कॉन्टेंट. हे काहीतरी नवं भेटलं म्हणून विचार केला की मोठा बनवू. चला मी पण थकलो. तर माझ्या मते आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तुम्ही सबस्क्राईब करा. चला टाटा.